की जय. आज प्रजासत्ताक दिन. त्या निमित्ताने आम्ही आमच्या कर्तव्याची आणि देशाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल पुन्हा एकदा संकल्प करतो की आम्ही संविधानाचे मूल्य जपू, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखू आणि प्रत्येक नागरिकाशी न्याय व सन्मानाने वागू. जात पात धर्म पंथ लिंग वंश यात भेदभाव करणार नाही. न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने उभे राहू. त्याबरोबरच आम्ही आमची ओळख, आमचं कार्य हे कधीही जगासमोर येऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आमच्यावर सोपवलेली ही जबाबदारी आम्ही पूर्ण करू. कोणत्याही दबावाला, भीतीला, भावनांना बळी न पडता आम्ही ही गोपनीयता सदैव बाळगू आणि देशाच्या सेवेसाठी कायम तत्पर राहू. भारत माता की जय. भारत माता की जय. बॉस, काय बघतीयस? आपण शाळेत असताना दरवर्षी प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा करायचो. झेंडावंदन करायचो, देशभक्तीपर गीत गायचो, भाषण करायचो. आपल्याला आपल्या शाळेत या तिरंग्याची आणि या तिरंग्यातल्या तिन्ही रंगाची माहिती दिली जायची. यातला भगवा रंग शौर्याचा, धैर्याचा आणि त्यागाचा, पांढरा रंग शांततेचा, सत्याचा आणि पावित्र्याचा, आणि हिरवा रंग समृद्धीचा आणि सुफलतेचा. आणि अशोक चक्र म्हणजे प्रतीक न्यायाचं आणि प्रगतीचं. तेव्हा हे सगळं फक्त ज्ञान वाटायचं, नागरिकशास्त्राचा अभ्यास वाटायचा. पण आता परीक्षेच्या अभ्यासापलीकडे जाऊन ही आपल्यासाठी एक जबाबदारी आहे. आपल्या देशाची, देशातल्या न्याय व्यवस्थेचं रक्षण करण्याची आणि हे सगळं टिकवण्याची जबाबदारी जेव्हा आपल्यावर आली आहे ना, त्यावेळेस याचा अर्थ कळलाय. खरंच किती भाग्यवान आहोत आपण. आपल्याला आपल्या देशाची सेवा करायची संधी मिळाली. हो सर, आता तर जीव द्यायची सुद्धा भीती वाटत नाही. आपण अगदीच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत या तिरंग्याची सेवा करू. आज आपण सगळे पुन्हा एकदा संकल्प करू. या तिरंग्याला मी माझा श्वास मानेन, माझ्या जगण्याचं उद्दिष्ट मानेन, माझं आयुष्य त्याच्यावर वाहून दे आणि या राष्ट्रध्वजाला कोणताही डाग लागू देणार नाही. या तिरंग्याची सेवा हे आमचं सौभाग्य आहे. ते मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करेन. या तिरंग्याचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखणं हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेल. या तिरंग्याला वाकड्या नजरेने बघणाऱ्याला पहिला आपल्याशी लढावं लागेल. त्याची नजर झुकवू आणि या तिरंग्याचा आदर राखू. आम्ही आमच्या तिरंग्याच्या आणि संविधानाच्या सन्मानासाठीची प्रत्येक लढाई लढू. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढू. ही माती, हा ध्वज, हा पूर्ण देश याची रक्षा करणं आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य आपण पूर्ण निष्ठेने पार पाडू. त्यासाठी रक्त सांडावं लागलं, बलिदान द्यावं लागलं तरीही चालेल, पण आपण आपल्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय. जय हिंद. जय हिंद. तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सर. थँक्यू. सर, तुम्ही असे अचानक? आम्ही थांबलोच तो झेंडावंदनासाठी. नाही नाही, झेंडावंदन कुणासाठी थांबवायचं नाही. देश महत्वाचा, तिरंगा मोठा. तुम्ही येणार हे जर माहीत असतं ना, तर तुमची प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही काही. झालं म्हणजे अजूनही तुम्ही मला पाहुणाच समजताय. हॅलो, मी पाहुणा नाहीये, मी इथलाच आहे. आणि मी इथे येतो माझ्या स्वार्थापोटी. स्वार्थ? अरे माझा स्वार्थ म्हणजे ही सगळी लहान मुलं, यांच्याबरोबर राहून ना मला असं खूप मस्त, खूप छान वाटतं. म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचा तो भाबडेपणा बघितला ना की आपणही लहानच आहोत की काय असं वाटतं.
त्यामुळे दरवेळेस इथून जाताना मी नेहमी त्यांची ऊर्जा, त्यांची ताकद अशी घेऊन जातो. यावेळेस पण मी तेच करणार आहे. बरं, त्या सगळ्या मुलांकरता मी काही भेटवस्तू आणल्यात, त्या प्लीज जरा तू. हो 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 तर ए कत्रे हा चल चल. मग न्यूली मॅरिड कपल केदार तारिणी, कसा चाललाय तुमचा नवीन संसार? खांडेकरांच्या घरी सेटल झालात ना? होतोय हळूहळू. दया माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. त्याने मला सगळं सांगितलं, म्हणजे तुमचा पूर्वप्रवेश, तुमचं स्वागत, DNA टेस्ट, पायघड्या, सगळं माहिती आहे मला. मी काय म्हणतो, थोडा वेळ जाऊ द्या, सगळं व्यवस्थित होईल. आणि घर म्हटलं की मतभेद असणारच ना. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं असतं आपलं कुटुंब. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. काय? हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. हळूहळू होईल सगळं शांत आणि सगळेजण स्वीकारतील आम्हाला. स्वीकारतील, सगळे स्वीकारतील, पण युवराज त्याचं काय? त्या केदारचा फोटो आणि अनाथ आश्रमाचा पत्ता दोन्ही पाठवलाय. हो भाऊ. नीट बघून घे. आणि काम कळलंय ना, तो बाहेर आला ना की डायरेक्ट वर गेला पाहिजे. हो भाऊ, पोरांना सांगून ठेवलंय, आज तुमच्या भावाचा गेम होणार म्हणजे होणार. कोणाचा भाऊ आहे? कोणाचा भाऊ? तू नाती जोडायचं काम नको करू. भाऊ नाही येतो माझा, तुझं काम करणार जे आहे ते. नाही नाही भाऊ, सॉरी. काम कळलं ना? युवराज, युवराज, मला 100% खात्री आहे युवराजने तुला त्याचा मोठा भाऊ म्हणून स्वीकारलं नसणार, पण त्याला स्वीकारावं लागेल, कारण तुमच्या दोघांचंही रक्त एकच आहे. हळूहळू सगळेच स्वीकारतील एकमेकांना. नाही, स्वीकारायला हवंच. केदार, तुला या सगळ्या गोष्टी फार अवघड जात आहेत मला माहिती आहे. खरं सांग, माझा मित्र दया खरंच खूप खूप भाग्यवान आहे. त्याला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. आता दयाचं आणि युवराजचं नातं काय हे तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहिती असेलच. मित्र दया इतकी वर्ष ना मुलाच्या प्रेमासाठी खूप आसुसलाय, आणि मला 100% खात्री आहे ती उणीव तू नक्की भरून काढशील. घर सोडून ठेवणं हे आता तुझं कर्तव्य आहे, आणि तू युवराजला सांभाळून घेशील, कारण तू युवराजचा मोठा भाऊ आहेस.